एक्साइटेड होते दिवसभर. ती वेळ आलेली आहे ती म्हणजे शेगडी चेंज करायची. नमस्कार नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता वाजलेले 11 आणि आमची आज खूप निवांत 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 सकाळ चालू झालेली आहे. आणि आज काहीतरी स्पेशल डे आहे. आज आहे 28 डिसेंबर. आणि स्पेशल डे का आहे, कशासाठी, म्हणजे काय काय झालं होतं किंवा काय ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये कळेल. पण त्याआधी आज एक काम करायचं आहे की जी नवीन गॅस स्टोव्ह घेतला होता शेगडी गॅसची, सो तिचं उद्घाटन करायचं आहे. तो ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि आता अजून काही नाही, आम्ही निवांत बसलेलो होतो. आमचं गप्पा गोष्टी, व्हिडिओ कॉल आणि हे सगळं झालेलं आहे. आणि आता आम्ही बाकीचं आवरून घेणार आहे. घरात पसारा पण खूप आहे, तो पण आवरायचा आहे, जे की मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. पण 2 दिवस अन्वीची तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे काहीच करता आलं नाही. तो पसारा तर आहे, तो आवरायचा आहे. सो सगळं आवरून घेणार आणि आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतंय ते तुम्हाला सांगते आणि दाखवते पण. सो पुढचा प्लॅन असा आहे की आता काही करणार नाहीये, घरबीर आवरणार नाही, पण आंघोळ करून घेणार आहे आधी आणि मंदिरात जाणार आहे. का जाणार आहे ते सांगायचं का, नाहीतर आम्ही रिव्हील करतो तिथे जाऊन किंवा असं का जाणार आहे ते. खूप छान मंदिर आहे, घराच्या बाजूलाच आहे आणि एव्हरी मंडे जातच असतो. केतन जातात, दर सोमवारी न चुकता मंदिरात जातात. तर आम्ही दाखवतो तुम्हाला. खूप मस्त मंदिर आहे, खूप भारी आहे, खूप शांत आहे. दाखवतो तुम्हाला. हॅलो, तर आता मस्त रेडी झालेलो आहोत आणि निघता निघता खूप उशीर झालेला आहे, 2 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. आणि आम्ही जसं मगाशी तुम्हाला प्लॅन सांगितला होता, म्हणजे फ्रेश होऊन आवरून मग मंदिरात जाणार, पण तसं नाही झालेलं आहे. पण तसं झालेलं नाहीये, थोडं क्लिनिंग करत बसले, एकाची अंगावर असतो. तो आता मग झालेला आहे आणि आता निघतो. मग ह्या मॅडम तिच्या म्हटलं की लगेच चला, आणि फिरवून निघला. हो फिरवलं, तरी पण तिला लगेच यायचं, चला लगेच चला आम्ही जाऊन येतो, तू इथेच बस घरात, ठीक आहे, मंदिरात. बाय बाय. तुम्ही आता बघितलं ना, खूप छान होतं. म्हणजे एवढे मस्त मंदिर आहेत ना इथली, आणि त्यांचं नक्षीकाम आणि एवढं सुबक आहे ना, म्हणजे अगदी प्राचीन मंदिर आहेत ना. गोवा फक्त पार्टी प्लेस नसून तिथं ट्रेडिशन आणि मंदिरांसाठी पण खूप फेमस आहे. खूप मस्त मस्त मंदिर आहेत गोव्यात. पण तुम्हाला आता हे दाखवतो, आमच्या घराच्या बाजूलाच आहे. आम्ही येत असतो मध्ये मध्ये इथे. केतनचा दर सोमवारी येतात म्हणजे. पण एवढं छान आहे ना हे मंदिर, आणि हे त्यांचे खूप मस्त आहे. दाखवते तुम्हाला मंदिर कसं आहे ते. इकडे ना प्रत्येक मंदिराच्या बाजूला ना एक तळी असते अशी, म्हणजे प्रत्येक मंदिरात तुम्हाला तळी दिसेल. ती दाखवते मी तुम्हाला. हो रे, 3 कासव पण आहेत बघा त्या तळीमध्ये. इकडे 2 आणि तिकडे कोपऱ्यात 3. कोपऱ्यात कुठे? कोपऱ्यात खाली गेला का तिकडे ते हे आहे ना फ्लावर्स. सो अशी तळी असतात, तळीच म्हणतात ना याला, म्हणजे आपण तळ म्हणतो पण हे तळी म्हणतात. असं मस्त प्रेमाइस आहे. म्हणजे गोवा नुसतं पार्टी प्लेस नसून एवढं भारी हॅपनिंग प्लेस आहे ना, म्हणजे खूप मस्त आहे. आम्ही जेवण केलं, सगळं झालं, किचन ओटा वगैरे सगळं आवडलं. तुम्हाला काही दाखवलेलं नाही, पण आता केक बनवतोय, कारण म्हणलं अॅनिव्हर्सरी आहे तर केक तर झालाच पाहिजे. तो क्रिसमसच्या वेळी केक झाला नव्हता, कारण अन्वीला बरं नव्हतं, त्याच्यामुळे तेव्हा झालेला नाहीये. आणि मग आता आम्ही बनवतोय. काय आहे, कसला केक म्हणू शकतो? ब्राउनी. क्रिसमस साठी कुठला केक बनवतो आपण, काय म्हणतात, क्रिसमस साठी जो केक बनवतो ना तो वाला, की सगळे ड्रायफ्रुट जे आहे ते रम मध्ये भिजवलेले आहेत. ऑरेंज ज्यूस मध्ये पण भिजवतात, पण रम मध्ये पण भिजवतात. स्पेशली तो तसा असतो केक, सो त्याच्यात भिजवलेले रम केक. पकड. सो याच्यामध्ये आम्ही लास्ट 6 मंथ झाले त्याच्यात केतनने म्हणजे भिजवून ठेवले होते. 1 मिनिट दाखवते मी तुम्हाला. त्याच्यात सगळे काय काय टाकलं होतं, बाबा पडला असता. काय काय टाकलं होतं? बदाम आहे, मनुके, वॉलनट आहे, बदाम, मनुके, ते तसलीवाली चेरी होती, चेरी पण आहे थोडी, सिनेमन म्हणजेच काय आपलं लाकूड काय दालचिनी बघा, मस्त एकदम. आणि खूप छान भिजलेलं आहे, त्याच्यात सोक मस्त झालेलं आहे ते पूर्ण. चला बनवतो आणि तुमच्याबरोबर दाखवतो पण कसं बनवतोय. इंग्रेडियंट्स नाही शेअर करणार आहे, कसं कसं काय काय करतो तेवढंच दाखवतो. सो तूप टाकलं त्याच्यामध्ये आधी, याच्यामध्ये गुळ जाणार आहे, हे गुळाची पावडर आहे, ते टाकणार याच्यामध्ये.
सो याच्यामध्ये आता मी 4 अंडे टाकणार आहे. रूम टेम्परेचरचे आहेत ते, थंड नाही आहेत. आणि केतन तिथे खवा किसताय की जो फ्रीझर मध्येच राहिला होता. मग आता तो तसाच घेऊन किसून टाकणार आहे त्याच्यात. खवा मस्त लागतो टेस्ट खव्याची. ऍक्च्युली आमच्या आई खवा टाकून केक बनवतात. सो आम्ही आता तसाच बनवतो आणि त्याची टेस्ट खूप छान लागतो. आता इथे अंडे टाकते मी आधी. आता एवढं कडक काय आहे प्लास्टिक आहे ते. इंटरनॅशनलच फोडते मी तर. इसेन्स टाकते, व्हॅनिला इसेन्स, कॅरॅमल. खवा पण टाकूया ना ह्याच्यात. आता कॅरॅमल टाकते मग खवा टाकू. खवा टाकते. काय काय कोको ते मागच्या नाचणीचा केला होता ना तू श्वेता आली होती तेव्हा. हाँ ती ब्राउनी बनवली होती नाचणी. भारी झाली होती ती. हाँ तो दर्द करने लगा मेरा आज बहुत है. सॉरी हे बनवले आपण असं कर मी टाकते. हां प्रोसेसर मध्ये चालू करतो. प्रोसेसर मध्ये भांडलं की नाही ना. डोंट एकदा असं. व्हेरी गुड. शिकले तू टीचर म्हणून शिकले. हां अजून नाही. केतनला फक्त भाकरी नाही दाखवते मी, नाही तर त्यांना सगळं येतं. काही येत नाही असं नाही. मग एका गोष्टीवरून आडायला पाहिजे ना की बाबा बायकोला आठवण यायला. हां मग बायकोची आठवण यायला पाहिजे ना. बायकोची आठवण यायला मी तशी कुठे जात नसते. जा बाई जा असं म्हणत असते. चिटकून असते. अभी जाएगा ये मेन इंग्रेडिएंट. ते ऍक्च्युली गाळून घ्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे. ओलं होईल ना तेवढं. बरोबर मध्ये ठीक आहे ना. आता केक इकडे ठेवलेला आहे करत. म्हटलं आता थोडा वेळ आहे कारण बाहेर पण जायचंय. म्हटलं आता आधी मेन जे काम आहे त्याच्यासाठी मी खूप एक्साइटेड होते दिवसभर. तर ती वेळ आलेली आहे. ती म्हणजे शेगडी चेंज करायची आहे, जी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये मी दाखवली होती की शेगडी आणलेली आहे. आणि आजचा दिवस स्पेशली घेतलेला आहे कारण आज अॅनिव्हर्सरी आहे आपली आणि 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत आमच्या अॅनिव्हर्सरीला. तो म्हणलं 15 इयर्स ह्या शेगडीला झालेली आहे. आता म्हणलं झालीच तर मग चेंज करूया. थोडी जरा खराब पण झाली होती म्हणजे, त्यामुळे म्हणलं आता चेंज करूया. म्हणून ती आता शेगडी इथे जी आहे ती लावतो आणि दाखवतो तुम्हाला. चलो खूप वर्षांची 2-3 वर्ष ऑलमोस्ट 2-3 वर्षांचा वेट संपलेला आहे. येस चलो 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 फायनली माझी शेगडी जी आहे ती लागणार आहे आता. हो बघू शकता तुम्ही, मस्त अशी हॉप स्टाईल आहे घेतलेली. आणि ही आधीची जी आहे ती काही वाईट नव्हती पण जरा खराब झाली होती. बोर झाली होती. बोर नाही, चालू होती चांगली. काही चालू नाही, थोडा वास वगैरे येत होता. तशी दिसायला छानच दिसलेली पण मला जरा नवीन स्टाईल पण हवी होती. नवीन काहीतरी घ्यायला पाहिजे घरात, म्हणून आपलं काय घ्यायचं म्हणून आता हे घ्यायचं. सो आता फायनली मुहूर्त लागलेला आहे. शेगडी काय म्हणतेय ग तू, असं माझं चाललेलं आहे. पण मराठीमध्ये शेगडीच म्हणतो ना आपण. गॅस स्टोव्ह बसून झालेला आहे. आणि आता पूजा करून घेतो. आता पूजा तर पारंपरिकच झालं ना, पूजा करून घेतो. म्हणजे आपण जी नवीन गोष्ट घेतो त्याची पूजा करायला पाहिजे. तो पूजा करतो आणि दाखवते तुम्हाला पटपट. हळद कुंकू व्हा इथे, मग अक्षता व्हा आणि मग फूल व्हायचं. ठीक आहे. येस, अक्षता घे. अक्षता इथे आहेत त्या व्हा आणि फूल व्हा. असं नाही, इकडेच तोंड करून ठेवायचं दोन्ही हाताने, एका हाताने. ठीक आहे, सवय नाहीये ना. ठीक आहे. तर हे पूजा मी केलेली आहे. नमस्कार करायचा. ही तर पहिली गोष्ट म्हणजे दूध तापवायला. हा मोठा गॅस आहे सगळ्यात, तो छोटा आहे आणि हा मीडियम आहे. सो आता याच्यावर दूध तापवायला ठेवणार आहे कारण काहीतरी गोड पण करायचं असतं. ऍक्च्युली मला असं वाटलं की गोड करूया आपण गॅसवर काहीतरी, पण आता गोड काही नाही तर म्हणलं आधी सगळ्यात आधी दूध तापवूया. ऑन करूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू शेगडी. नो नॉट टू शेगडी, टू दिस. ये
अशा पद्धतीने शुभारंभ झालेला आहे. तो 2 भांड्यांमध्ये केक केला होता. हा छोट्या भांड्यातला केक जो आहे तो आता आम्ही कट करणार आहे. ह्याच्यावरती आपल्याला ते टाकायचंय ना बाबा सिरप, आणि काढ घेते फ्रीज. ह्याच्यावर आता सिरप टाकणार आहे आणि केक कट करणार आहे. डब्बा झाला. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी बर्थडे. एकदम मस्त. खूप यम्मी झाला. केक कापून झालेला आहे आणि तो तुमच्या साक्षीने तुम्हाला थोडा लेट कळेल, फक्त व्हिडिओ लेट येईल, पण केक कापून झालाय आणि आम्हाला आता जायचंय बाहेर. तो हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. विच इज हर्षदास होम प्रोडक्शन. भेटते मी तुम्हाला अशाच एका पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.